आज आपण उपयोजित इतिहासाला सुरुवात नाही, आजचा आपला तिसरा दिवस आहे. 2 लेक्चर याच्या अगोदर झालेले 2 दिवस आपण शिकलेलो आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण उपयोजित इतिहास पाहतोय. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन पाहायचं होतं आपल्याला. त्या अगोदर सर्वांना नमस्कार. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेस, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना नमस्कार. आज आपण पेज नंबर 17 पासून सुरुवात करणार आहोत. 3.4 तिसऱ्या धड्यातला चौथा मुद्दा आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा. सांस्कृतिक वारसा म्हणजे काय आपण पाहिलेला आहे. मानवनिर्मित असणारा जो वारसा असतो, आपली संस्कृती पुढे रन करत असताना, पुढे चालवत असताना, पुढे घेऊन जात असताना आपणाला बऱ्याच गोष्टी जतन करून ठेवाव्या लागतात पुढच्या पिढ्यांसाठी, पुढच्या पिढ्यांपुढे आदर्श निर्माण करण्यासाठी. आणि म्हणून मानव, प्रत्येक मनुष्य हा असे सांस्कृतिक वारसे निर्माण करत असतो पुढच्या पिढीसाठी. ते मूर्त स्वरूपात असतात, त्या पद्धतीनं अमूर्त स्वरूपात असतात. दोन्ही स्वरूपाचे वारसे तो निर्माण करत असतो. म्हणून त्याला या सांस्कृतिक वारशांना मानवनिर्मित सांस्कृतिक वारसे असंही म्हटलं जातं. ते 2 प्रकारामध्ये इतिहासामध्ये आपल्याला दिसतात. आणि मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला उपयोजित इतिहासाची झलक पाहायला मिळते. आणि म्हणून आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये या वारशाचा थोडासा गोषवारा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिला आहे तो म्हणजे मूर्त स्वरूपातील वारसा. सांस्कृतिक वारसा म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करून मी पुढे जातोय. सांस्कृतिक वारसा म्हणजे मानवानं पुढच्या पिढींच्या समोर काही आदर्श ठेवण्यासाठी स्वतः तयार केलेला मानवनिर्मित असा वारसा. तो 2 स्वरूपाचा असतो. एक असतो मूर्त स्वरूपाचा आणि दुसरा असतो अमूर्त स्वरूपाचा. मूर्त स्वरूपाचा म्हणजे प्रत्यक्ष आपणाला आपल्या डोळ्यांनी जो दिसतो मूर्त स्वरूपात, त्याला मूर्त स्वरूपाचा वारसा असं म्हणतात. या प्रकारामध्ये वेगवेगळी स्थळं येतात, वेगवेगळ्या वस्तू येतात, वेगवेगळ्या वास्तू येतात, वेगवेगळी हस्तलिखितं येतात, वेगवेगळी चित्रं येतात, वेगवेगळी प्रार्थनास्थळं येतात, वेगवेगळी शिल्प येतात आणि त्याचबरोबर वेगवेगळं साहित्यसुद्धा येतं. सारं देणं तुम्हाला काही पुस्तकाला शक्य होत नाही, पण तुम्हाला एकदा का त्याची व्याख्या समजली की मग लक्षात यायला पाहिजे की निश्चित मूर्त स्वरूपाचे वारसे कोणते आहेत, मूर्त स्वरूपाचे वारसे त्यांना का म्हणतात, नैसर्गिक वारसा म्हणजे काय हे समजलं पाहिजे आपल्याला. तर मूर्त स्वरूपाच्या सांस्कृतिक वारशामध्ये प्राचीन स्थळं, वेगवेगळ्या वास्तू, वेगवेगळ्या वस्तू, हस्तलिखित, शिल्प, वेगवेगळी चित्र, वेगवेगळं साहित्य या सर्वांचा समावेश केला जातो. त्यानंतर आपण अमूर्त स्वरूपाचा वारसा पाहतो. या प्रकारामध्ये मूर्त स्वरूपात काही नसतं, म्हणजे प्रत्यक्ष आपणाला दिसायला काही नसतं, आपण दाखवू शकणार नाही अशा पद्धतीचा तो वारसा असतो. अमूर्त स्वरूपाचा वारसा म्हणायचा त्याला. आता या वारशामध्ये काही महत्त्वाचे घटक असतात. त्या घटकांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. एक असतो या घटकांमध्ये, अमूर्त स्वरूपाच्या वारशामध्ये काही आपल्या मौखिक परंपरा येत असतात. मौखिक परंपरा म्हणजे फक्त आपण तोंडी पुढच्या पिढीला काही संस्कृतीच्या खाणाखुणा देत असतो आणि संस्कृतीबद्दल आपल्याला सांगत असतो, त्याला मौखिक परंपरा असं म्हणतात. आणि मौखिक परंपरा या ज्या असतात या अनेक स्वरूपात असतात. आपण साधनामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं बघा. इतिहासाची साधनं आपल्या मौखिक परंपरा पोवाड्याच्या स्वरूपात असतात, लोकगीताच्या स्वरूपात असतात, ओव्याच्या स्वरूपात असतात, वेगवेगळ्या स्वरूपात ते असते. कधी आपला गोंधळी येतो, कधी वासुदेव येतो, कधी डोंबारी येतो, कधी माकडवाला येतो, वेगवेगळ्या गोष्टी सांगून जातात. त्यांच्याकडे लिखित स्वरूपाचं काही नसतं. आपल्या दारामध्ये आलेला बहुरूपी जो असतो, तो बहुरूपी काही लिहिलेलं वाचून दाखवत नाही किंवा त्यानं डायलॉग जे पाठ केले ते कोणत्या पुस्तकातून नसतात. ते पिढी जात असतात. त्याच्या मागच्या पिढीनं त्यांना बहाल केलेले असतात, दिलेले असतात, मुखोद्गत असतात, म्हणजे मुखानं ते सांगितलं आहे, म्हणून त्याला मौखिक परंपरा असं म्हणतात. दुसरा महत्त्वाचा घटक असतो अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये, तो म्हणजे पारंपरिक ज्ञान. ॲक्च्युली मौखिक परंपरा आणि पारंपरिक ज्ञान ना हे थोडं जवळचंच आहे.
पारंपरिक ज्ञान म्हणजे परंपरेनं आपल्या लोकांच्याकडे म्हणजे आपल्याकडे असणारं ज्ञान आपण सांस्कृतिकरित्या म्हणजे पुढच्या पिढीला देत असतो. आपला सांस्कृतिक ठेवा म्हणून तो जतन करत असतो. नंतर तिसरा असतो सण समारंभ. आपण सण समारंभ साजरे करतो आणि पुढची पिढीसुद्धा आपल्याकडून शिकत असते. सामाजिक पद्धती आणि आपल्या धार्मिक विधी ज्या असतात, या धार्मिक विधी आणि आपल्या सामाजिक पद्धती आपण वेगवेगळ्या सणांच्या उत्सवांच्या स्वरूपात एक प्रकारे पुढच्या पिढीपुढे ठेवत असतो आणि म्हणून तो आपला एक अमूर्त स्वरूपातला सांस्कृतिक वारसा असतो. सण जे असतात ते अशाच पद्धतीनं केले पाहिजेत आणि ते बंधनकारक आहेत, नियमित आहेत किंवा नियम आहेत त्यासाठी, याचं काही नसतं. गरज नाही दिवाळीला फटाके फोडले पाहिजेत आणि दिवाळीला लाडू केले पाहिजेत. आनंद उत्सव आहे म्हणून आपण फटाके फोडतो, पण बरेच जण फटाके न फोडता सुद्धा दिवाळी साजरी करतात आणि म्हणून हा अमूर्त स्वरूपाचा असतो, मूर्त स्वरूपात तो नसतो. सण समारंभ साजरं करणं, सामाजिक पद्धती जपणं आणि धार्मिक विधी या पुढच्या पिढीला देणं. जर आपला धर्म टिकवायचा असेल तर धार्मिक विधी, सण समारंभ आणि आपल्या सामाजिक पद्धती आपण पुढच्या पिढीला दिल्या पाहिजेत. हा एक विचार या सांस्कृतिक वारशामध्ये असतो. त्यानंतर काही कला असतात, साऱ्याच कला नाही पण काही कला असतात. काही कला आणि त्यांचं सादरीकरणाच्या पद्धती असतात. मी तुम्हाला सांगितलं की नाही, आता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये विभागामध्ये अनेक कलाकार येत असतात बघा. आपण कधी नाटकं आपल्या एरियामध्ये आलेली पाहतो, वेगवेगळ्या पिक्चरमधून काम करणारे कलाकार असतात, पण हे प्रशिक्षित असतात. ते अमूर्त स्वरूपाच्या वारशामध्ये येत नाहीत. त्याचं कारण असतं की त्यांचं जे साहित्य असतं, डायलॉग जे असतात किंवा कशा पद्धतीनं अभिनय करायचा, कशा पद्धतीनं पोशाख करायचा, याचं एक शास्त्र असतं. ते त्यांना प्रशिक्षणामध्ये शिकवलं जातं. पण काही कला, म्हणून मी असं म्हणालो काही कला अशा असतात की त्या कला तुम्हाला कुठेही साहित्यामध्ये लिहिलेल्या दिसणार नाहीत. एखादा भविष्य सांगण्यासाठी भविष्यकार ज्योतिषी येतो, एखादा डोंबारी येतो, एखादा वासुदेव येतो, एखादा गोंधळी येतो, माकडवाला येतो. यांच्या ज्या कला आहेत त्या कुठेही तुम्हाला मूर्त स्वरूपात दिसणार नाहीत. अशा काही कला आहेत, काही मूर्त स्वरूपात आहे, त्यांचं प्रशिक्षण आहे. उदाहरणार्थ डान्स आहे, ही जी कला आहे म्हणजे डान्स करणे ही जी कला आहे ती कला मूर्त स्वरूपात आहे. कारण डान्सचं प्रशिक्षण हे अभ्यासबद्ध केलेलं आहे, त्याचा एक कोर्स आहे आणि ते तुम्हाला त्या साहित्यातून शिकवलं जातं. मूर्त स्वरूपाच्या ज्या कला असतात त्या सोडून राहिलेल्या कला, या काही कला आणि त्यांचं सादरीकरणाची पद्धत ही अमूर्त स्वरूपामध्ये येते. विशिष्ट पारंपरिक कौशल्य असतात, वेगवेगळी कौशल्य आहेत, परंपरेनं आपल्याकडे आलेले आहेत. कौशल्य म्हणजे तुम्हाला कळालं असेल, सुताराचा मुलगा सुतार होतो, लोहाराचा मुलगा लोहार होतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो, डॉक्टरांचा मुलगा, म्हणजे परंपरेनं चालत आलेलं जे आहे, अशा काही परंपरेनं चालत आलेल्या कौशल्यांचा सुद्धा या वारशामध्ये समावेश केला जातो. अशा परंपरा, पद्धती, कौशल्य यांचं प्रतिनिधित्व करणारा एक समूह गट आहे आणि या समूह गटाला त्याचा उपयोग आपल्या उदरनिर्वाहासाठी होतो. म्हणून या साऱ्या कला, या परंपरा, हे सारे सण हे अमूर्त स्वरूपाच्या सांस्कृतिक वारशामध्ये येतात. उपयोजित इतिहासामध्ये ते अभ्यासले जातात. त्याचं कारण आहे त्यातून आपलं पोट चालतं. जेव्हा एखादी कला सादर केली जाते, एखादी परंपरा जपली जाते, धार्मिक विधी जपले जातात, सामाजिक विधी असतात, सामाजिक पद्धती असतात, हे सारे वारसे हे व्यवसाय निर्माण करणारे आहेत. त्यांचं जतन करत असताना, त्याचबरोबर प्रार्थनास्थळं, त्या प्रार्थनास्थळाची देखभाल, त्यांचं व्यवस्थापन करत असताना, या साऱ्या गोष्टी करत असताना उपयोजन होतं. म्हणून उपयोजित इतिहासामध्ये मूर्त स्वरूपाचे वारसे आणि अमूर्त स्वरूपाचे वारसे हे पाहिले जातात. त्यानंतर आपण पाहणार तो म्हणजे हे मानवनिर्मित होते. आता आपल्याला नैसर्गिक वारसे पाहिजे, म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले आहेत. बाकीचे सारे मानवाने निर्माण केलेले होते. काही मूर्त स्वरूपातील पाहिले, काही अमूर्त स्वरूपातील मानवनिर्मित सांस्कृतिक वारसे पाहिले. मानवनिर्मित सांस्कृतिक वारसे दोन प्रकारचे, मूर्त आणि अमूर्त स्वरूपात आपण पाहिले. आता आपल्याला नैसर्गिक वारशाकडे जायचं आहे. म्हणजे निसर्गामध्ये जेव्हा आपण पाहतो, निसर्गाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्यामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. खास करून जैवविविधता ज्याला म्हणतात, जीवांच्यामध्ये, चरांच्यामध्ये जी विविधता आहे, त्या जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये करता येतो किंवा केला जातो. जैवविविधता आहे ते आपण मानवनिर्मित म्हणू शकत नाही, कारण ते आपण निर्माण केलेली नाही.
ही सृष्टी म्हणा, ही चराचर सृष्टी जी आहे, हा निसर्ग जो आहे, त्याच्यावर आधिपत्य आपण जरी गाजवत असलो तरी निर्मिती जी आहे ती विधात्याची आहे असंच आपण मानत आलेलो आहे. आणि म्हणून या पद्धतीचे वारसे म्हणजे जैवविविधतेमध्ये येणारे हे जे वारसे आहेत ते सारेच्या सारे वारसे नैसर्गिक वारसे म्हणून आपण त्यांचा अभ्यास करत असतो. आणि या नैसर्गिक वारशामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे वारसे आपल्याला पाहायचे आहेत. एक प्राण्यांच्या स्वरूपात असणारा वारसा पाहायचा आहे, नंतर वनस्पतींच्या स्वरूपात असणारा वारसा पाहायचा आहे, आणि या दोन्हींच्या अस्तित्वासाठी ज्याला इकॉलॉजी म्हणतात, इकॉलॉजी सायन्समध्ये एक टर्म आहे, किंवा त्याला परिस्थितिकी किंवा परिसंस्था असं म्हटलं जातं. असे 3 घटक आपण नैसर्गिक वारशामध्ये पाहणार आहोत. जसं सांस्कृतिक वारशामध्ये मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे वारसे पाहिले, तसे नैसर्गिक वारशामध्ये आपणाला जैवविविधतेमध्ये प्राणी, वनस्पती आणि परिस्थिती किंवा परिसंस्था म्हणा, परिस्थितिकी, परिसंस्था आणि इकॉलॉजी हे 3 शब्द एकच आहेत. तर ही परिसंस्था असते ती सुद्धा आपल्याला पाहायची आहे. म्हणजे परिसंस्था म्हणजे काय असतं की प्राणी आणि वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे इतर सजीव निर्जीव घटक असतात, त्यांच्या जगण्यासाठी जीवनासाठी आवश्यक असणारे, त्यांना परिस्थितिकी असं म्हणतात. म्हणजे इथं प्रत्येक घटक जिवंत असो किंवा निर्जीव असो एकमेकावरती अवलंबून असतो. जसं पिकं मातीमध्ये येतात, पिकं सजीव असतात, माती निर्जीव असते, मातीशिवाय पिकं असू शकत नाहीत, आणि पिकाशिवाय सुद्धा मातीची सुपीकता वाढत नाही. एकमेकावरती अवलंबून असतात, एकमेकाला सहकार्य करत असतात आणि एकमेकाच्या सानिध्यात राहून सहकार्य करून या पद्धतीचे वारसे जपले जातात. बघा, मानवी पिढी जी असते, पिढ्यानपिढ्या आपण हे जीवन बघत आलेलो आहे. हजारो वर्षापूर्वी 5000 वर्षाचं हे जीवन, मानवी जीवन अस्तित्वात आहे असं समजण्यात येतं. आणि अस्तित्वात असणारं हे जे जीवन आहे पुढच्या पिढींच्या हितासाठी आपल्या वारशाचं जतन करणं आवश्यक असतं. म्हणजे पुढची जी पिढी आहे त्या पुढच्या पिढीनं हे वारसे जपावेत आणि त्यातून त्यांना काहीतरी मिळावं, आपली संस्कृती जपली जावी, अशा पद्धतीनं वारशाचं जतन होणं आवश्यक असतं. काही वारसे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. नामशेष होणं म्हणजे नष्ट होणं. आता हे नष्ट होण्याच्या मार्गावरती असणारे जे वारसे आहेत, सांस्कृतिक असतील, नैसर्गिक असतील, या नैसर्गिक वारशाचं आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन करणं यासाठी अनेक संस्था काम करत असतात. आणि या संस्था काम करत असताना जागतिक लेवलवरती म्हणजे जगामध्ये, सर्व जगामध्ये वेगवेगळ्या संस्था या वारशांचं, नैसर्गिक वारशांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी कार्यरत आहेत. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखादं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पटकन आलं पाहिजे. अशी एखादी संस्था तुम्हाला माहीत असलेली आहे का? असेल तर सांगा मला. युनेस्को नावाची एक संघटना तुम्ही ऐकलं असेल, इतिहासामध्ये 9वीच्या पुस्तकात, 8वीच्या पुस्तकात कदाचित झाले असेल. ही युनोची एक उपसंघटना आहे ज्याला आपण युनेस्को असं म्हणतो. यामध्ये शैक्षणिक, यामध्ये सांस्कृतिक आणि यामध्ये मानव्य निर्मित म्हणजे मानवासाठी आवश्यक असणारे सर्व घटक यांचा खास करून म्हणजे आरोग्यावरती वगैरे युनेस्को हे त्यामध्ये काम करत असतं. युनेस्को ही युनोची एक संघटना आहे. युनो ही जागतिक संघटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 साली जगामध्ये शांतता नांदावी आणि मानवी हित जोपासलं जावं म्हणून बऱ्याच प्रमुख देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन तयार केलेली ही जी युनो आहे त्याची एक उपसंघटना आहे युनेस्को. आणि त्या युनेस्कोच्या युनेस्कोच्या माध्यमातून आपल्या जगामध्ये, सर्व जगामध्ये, देशामध्ये म्हणा, हे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे जपले जातात. आणि त्यामुळं युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्व आपल्याकडे जाहीर केलेले आहेत की जगामध्ये एखादा वारसा घोषित करत असताना कोणकोणती तत्त्व त्याला लागू होतात, ती तत्त्व जाहीर केलेले आहेत. त्या तत्त्वांमध्ये एखादा घटक बसला की तो नैसर्गिक वारसा म्हणून त्याला घोषित केलं जातं आणि मग त्याचं जतन जे आहे ते जागतिक लेवलवरती केलं जातं. अशा या दिशादर्शक तत्त्वाच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळं, परंपरा यांची यादी सर्व जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये जाहीर केली जाते. खाली 18 पेजवरती जर तुम्ही पाहिलं तर अशी काही यादी दिलेली आहे पहा. वेगवेगळी नैसर्गिक स्थळं, वेगवेगळे सांस्कृतिक वारसे, नैसर्गिक वारसे या यादीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, जे तुम्हाला वेगवेगळ्या
प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला विचारले जातात. बघा, भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यांची एक यादी दिलेली आहे. त्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या काही परंपरा दिलेल्या आहेत, नंतर सांस्कृतिक वारसे दिलेले आहेत आणि त्यानंतर काही नैसर्गिक स्थळं दिलेले आहेत, जी युनेस्कोनं त्यांच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे, असं म्हणा सोप्या भाषेत, त्यांच्या नियमात बसतात. त्यांनी काही तत्त्व जाहीर केलेले आहेत आणि त्या तत्त्वामध्ये जाहीर झालेले किंवा त्या तत्त्वामध्ये बसलेले त्या नियमामध्ये, त्या नियमांना अनुसरून वेगवेगळे नैसर्गिक सांस्कृतिक वारसे युनेस्कोनं जाहीर करलेले एक लिस्ट दिलेली आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय ती लिस्ट आहे मौखिक आणि अमूर्त वारशाची. बघा, 2001, 2003, 2005, 2009, 10, 10, 12, 13, 14, 16, 16 अशा वेगवेगळ्या साली वेगवेगळ्या वर्षांमध्ये हे मौखिक आणि अमूर्त स्वरूपाचे वारसे युनेस्कोनं आपल्या त्यांच्या नियमामध्ये बसवलेले आहेत किंवा नियमामध्ये त्यांच्या आलेले आहेत. असे कोणकोणते आहेत बघा. एक आहे कुट्टिएटम. काय आहे? कुट्टिएटम. आता कुट्टिएटम ही काय आहे? तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये या कॉलममध्ये जास्त प्रश्न विचारले जातात, पर्यायामध्ये विचारले जातात, गाळलेल्या जागेमध्ये विचारले जातात. ऑब्जेक्टिव्हसाठी हे पेज फार महत्त्वाचं आहे. पहा, कुटिएटम ही केरळमधील एक संस्कृत नाट्य परंपरा आहे. त्याला कुटिएटम असं म्हणतात आणि ही सुद्धा युनेस्कोनं 2001 साली जागतिक वारसा म्हणून घोषित केलेले आहे. सांस्कृतिक वारसा आहे तो. 2003 साली वैदिक पठण परंपरा आहे. नंतर 2005ला उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण ही सुद्धा जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून त्याला सुद्धा दर्जा मिळालेला आहे. 2009 साली गढवाल, उत्तराखंडमध्ये हा जिल्हा येतो, या गढवाल जिल्ह्यामध्ये रमण धार्मिक उत्सव हा सुद्धा जागतिक वारशामध्ये आणि त्यामध्ये जी विधिनाट्य सादर केली जातात ती विधिनाट्य जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोनं 2009 साली घोषित केलेले आहे. 2010 साली राजस्थानमध्ये कालबेलिया लोकसंगीत आहे, लोकनृत्य म्हणतात त्याला, फोक डान्स ज्याला म्हणतात, तो राजस्थानमधला जो फोक डान्स आहे किंवा लोकसंगीत जे आहे, लोकनृत्य जे आहे, ते सुद्धा युनेस्कोनं 2010 साली जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. नंतर पश्चिम बंगालमध्ये आणि झारखंड, ओरिसामध्ये छाऊ नृत्य नावाचा एक प्रकार आहे. हा छाऊ नृत्य नावाचा प्रकार सुद्धा 2010 साली युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतर केरळामध्ये मुडिएट्टू आणि मुडिएट्टूला संलग्न असणारं विधिनाट्य किंवा नृत्याच्या स्वरूपात असणारं नाट्य, तुम्ही टी व्ही चॅनेल्स बघत असला तर हे नाट्य तुम्ही बघितली असतील बरीचशी. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही पात्र येत असतात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, विधीमध्ये नृत्य करत असतात, विधी नृत्य असतात. ही केरळमधील सांस्कृतिक परंपरा जी आहे ती सुद्धा 2010 साली सांस्कृतिक वारशामध्ये युनेस्कोनं त्यांना समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर 2012 साली लडाख या ठिकाणी, लडाख जम्मू काश्मीरमध्ये येते, सर्वात उंच जिल्हा म्हणून ओळखला जातो हा. या जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू असतात, त्यांची एक परंपरा आहे आणि ही बौद्ध भिक्खूंची परंपरा जी आहे ती मंत्रपठणाची परंपरा आहे. एक विशिष्ट पद्धतीनं बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खू जे असतात ते मंत्रांचं पठण करत असतात. आपण सत्यनारायणाची पूजा घातल्यानंतर सुद्धा पाहतो, तो भटजी येतो सत्यनारायणाच्या पूजेला, तो विशिष्ट पद्धतीनं मंत्र म्हणतो. तशाच पद्धतीनं मंत्रपठणाचा हा विधी जम्मू आणि काश्मीरमध्ये काही बौद्ध भिक्खू वेगवेगळ्या स्वरूपात सादर करत असतात किंवा त्यांचं पठण करत असतात, म्हणत असतात असं म्हणा. या ज्या परंपरा आहेत त्यासुद्धा युनेस्कोनं जागतिक वारसा, सांस्कृतिक वारसा म्हणून जतन करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल 2012 साली उचललेलं आपल्याला दिसतं. 2013 साली मणिपूर येथे संकीर्तन परंपरा जी आहे, लोकांना उपदेश, लोकांचं प्रबोधन आणि लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी काही विचारवंत पुढे येतात आणि सत्कीर्तनाच्या स्वरूपात या परंपरा जपल्या जातात. 2014 साली पंजाबमध्ये ठटेरा जमातीच्या तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची जी कला आहे ती परंपरेनं चालत आलेली कला आहे आणि म्हणून ती सांस्कृतिक कला आहे. तो देशाचा सांस्कृतिक वारसा आहे.
पितळी भांडी बनवणं, तांब्याची भांडी बनवणं, जे आता नामशेष होत चाललेले आहे, आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण स्टीलच्या भांड्यांचा जास्त वापर करतो. पितळीची भांडी कुठेतरी पाहायला मिळतात, तांब्याची भांडी कुठेतरी पाहायला मिळतात, जे अत्यंत आरोग्यदायक असतात. युनेस्कोनं त्याकडेही लक्ष वेधलेलं आहे आणि 2014 साली पंजाबमधली ही जी कला आहे तांब्याची आणि पितळेची भांडी बनवण्याची, ही कला जोपासण्यासाठी त्यालासुद्धा एक जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2016 साली नवरोज आणि दुसरा योग नावाचा या परंपरा ज्या आहेत त्या परंपरासुद्धा या युनेस्कोनं जागतिक सांस्कृतिक वारसे म्हणून जतन केलेले आहेत किंवा त्यांना दर्जा दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण मौखिक आणि अमूर्त स्वरूपाचे वारसे जे युनेस्कोच्या लिस्टमध्ये येतात त्यांचा भारतामधल्या या सांस्कृतिक वारशाचा आपण अभ्यास केला. आता आपल्याला पाहायचं आहे जागतिक वारसा स्थळं अशी कोणकोणती स्थळं आहेत भारतामध्ये जी युनेस्कोनं घोषित केलेले आहेत, युनेस्कोच्या नियमामध्ये बसलेले आहेत, त्यांच्या तत्वामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं जतन संवर्धन व्हावं यासाठी जागतिक संघटनासुद्धा प्रयत्नरत आहेत. अशी कोणकोणती स्थळं आहेत? एक आहे आग्र्याचा किल्ला, दुसरा आहे अजिंठा लेणी, तिसरा आहे वेरूळ लेणी, चौथा आहे ताजमहल, पाचवा आहे महाबलीपुरम येथील मंदिरं, सहावा आहे कोणार्क सूर्य मंदिर, सातवा आहे गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स, त्यानंतर आठवा आहे फत्तेपूर सिक्री, नंतर हम्पी येथील वास्तुसंकुल आहे, नंतर खजुराहो येथील मंदिरं आहेत, गारापुरी एलिफंटा. अशी वेगवेगळी लेणी यामध्ये येतात वेगवेगळ्या साली. इकडे सालेही दिलेले आहेत बघा. 1983 साली आग्राचा किल्ला, 1983 साली अजिंठा लेणी, 1983लाच वेरूळ लेणी, 1983ला ताजमहल, 1984ला महाबलीपुरम येथील मंदिरे, कोणार्क सूर्य मंदिर, 1986ला गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट्स, फत्तेपूर सिक्री, हम्पी आणि या ठिकाणचं वास्तुसंकुल, नंतर खजुराहो येथील मंदिरं आणि 1987 साली घारीपुरा एलिफंटा, त्याचबरोबर चोळ मंदिरं, तंजावरचं बृहदीश्वर मंदिर, 2004 साली गंगेकोंड चोळीश्वर मंचे बहिदेश्वर मंदिर आणि धारासूरचे ऐरावतेश्वर मंदिर, 1987ला पुन्हा पटदकम येथील मंदिरं, सांचीचा स्तूप 1979ला, 1983ला हुमायूनची कबर, 1993ला कुतुब मिनार आणि परिसरातील वेगवेगळ्या वास्तू, 1990ला दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नंतर त्यामध्येच निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका सिमला रेल्वे. या रेल्वे ज्या आहेत ना त्या फार पूर्वीच्या रेल्वे आहेत, जुन्या, ज्याला आपण वाफेवरचं इंजिन म्हणतो. वाफेवरचं इंजिन जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हाच्या आणि डोंगर दऱ्यातून वाट काढत काढत ज्याला नॅरो गेज रेल्वे असं म्हणतात, छोटा हे असतो त्याचा ट्रॅक. तुम्ही पाहिलंही असेल. तुम्ही आता माथेरानला जर गेला तर तिथे माथेरानला आपल्या इथे सुद्धा ही रेल्वे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. 2002 साली बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर हे सुद्धा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोनं घोषित केलेलं आहे. 2003 साली भीमबेटका येथील शैलाश्रय, नंतर 4 साली चंपानेर पाजागड येथील पुरातत्वीय स्थळ, 2004 साली मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई, हा सुद्धा एक जागतिक वारसा. ती इमारत म्हणजे फक्त प्लॅटफॉर्म आणि रेल्वे थांबतं तेवढंच आपण बघतो ती नाही आहे. पाठीमागच्या बाजूला आणि लेफ्ट साईडला प्रचंड मोठी इमारत आणि प्रचंड मोठा जागतिक स्वरूपाचा हा वारसा जतन करून ठेवावा अशा पद्धतीचं हे बांधकाम आपल्याला शिल्पकला, वास्तुकला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि असं हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या ठिकाणी 2004 साली युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. 2006 साली लाल किल्ला दिल्लीला आहे तो. 2010 साली जंतर मंतरवरती जयपूर जंतर मंतर नावाचं ही एक बिल्डिंग आहे, तर ती जयपूरला आहे, राजस्थानमध्ये येते. 2013 साली राजस्थानमधील पर्वतीय किल्ले जे आहेत ते सुद्धा जागतिक वारसा म्हणून त्यांनासुद्धा मान्यता युनेस्कोकडून मिळालेली आहे. 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव या स्थळाला सुद्धा जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 2016 साली नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ आणि चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स नावाची जी स्थळं आहेत ती सुद्धा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित केलेले आहेत. 2017 अहमदाबाद ऐतिहासिक शहर म्हणून घोषित करण्यात आलेल्या अशा वेगवेगळ्या या वारसा स्थळांची यादी युनेस्कोनं जाहीर केलेल्या ज्या वारसा स्थळांचं जतन संवर्धन करण्यात यावं यासाठी
जागतिक स्तरावरती प्रयत्न केले जातात. हे सारं तुम्हाला आता मी तुमच्या पुढे जे मांडलेलं आहे, जागतिक वारसास्थळं, मौखिक आणि अमूर्त स्वरूपाची वारसास्थळं जी युनेस्कोनं घोषित केलेली आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे. त्यावरती प्रश्न विचारले जातात. खास करून चुकीच्या जोडींमध्ये जोडी ठरलेली असते. ओके. त्यानंतर आपल्याला भारतातील जागतिक वारसास्थळं, नैसर्गिक वारसास्थळं पाहिजे आहेत. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. 1985 साली काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि मानव वन्यजीव अभयारण्य अशा पद्धतीची 3 नैसर्गिक वारसास्थळं युनेस्को करून त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या तत्वामध्ये बसवून ती घोषित केलेली आहे. 1985 साली मानव वन्यजीव अभयारण्य, 1987 साली सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, 1988 साली नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, 2005 साली राष्ट्रीय उद्यान, 2012 साली पश्चिम घाटामध्ये खास करून 2 ठिकाणं आहेत. एक आहे कास पठार. तुम्हाला माहिती आहे का कास पठार? ऐकलंय का? हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. ऐकलंय का कधी तुम्ही बाळांनो? हां, ऐकलंय ना. आणि पश्चिम घाट म्हणजे सह्याद्रीचा काही भाग हा जागतिक वारसास्थळ म्हणून 12 साली घोषित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2014 साली ग्रेट हिमालयन पार्क याचासुद्धा समावेश युनेस्कोकडून करण्यात आलेला आहे. भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ म्हणून कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान याचाही समावेश 2016 साली युनेस्कोकडून करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं ही वेगवेगळ्या स्वरूपाची अमूर्त स्वरूपाची नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाची यादी युनेस्कोनं वेगवेगळ्या साली घोषित केलेली आहे. आज आपण जर पाहिलं तर बरीचशी सांस्कृतिक, बरीचशी नैसर्गिक आणि बरीचशी अमूर्त स्वरूपातील ही वारसास्थळं युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत, ज्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी जागतिक पातळीवरती प्रयत्न केले जातात. जगाच्या दृष्टीनं ती महत्त्वाची आहे. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 केला गेलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार पश्चिम घाटरांगांमध्ये आहे. तुम्ही पाहिलं असेल या दिवसामध्ये, अजून 1 महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये गेलात तुम्ही तर जमिनीवरचा स्वर्ग तुम्हाला पाहायला मिळेल त्या कास पठारावरती. सातारपासून एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती वर डोंगरावरती घाटमाता चढून गेल्यानंतर हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख अंग आहे. त्यांचं व्यवस्थापन करण्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो. समजा कास पठार हे युनेस्कोनं एक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आता जेव्हा युनेस्को जागतिक संघटना अशा पद्धतीचं नैसर्गिक वारसास्थळ म्हणून ठिकाण घोषित करते, तेव्हा जगाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं असतं. जगभरातले पर्यटक तिकडे आकर्षित होतात, कारण ते जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये येतं. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन करणं, त्या घोषित केलेल्या ठिकाणाचं व्यवस्थापन करणं, लोकांना त्यांचा आस्वाद घ्यावा, पर्यटक तिकडे वाढावेत यासाठी प्रयत्न करणं, यासाठी मग व्यवस्थापन केलं जातं. आणि त्या व्यवस्थापनातून विविध लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न सुटतात. आणि म्हणून हे सारे घटक मूर्त अमूर्त, सांस्कृतिक, नैसर्गिक साऱ्या प्रकारचे वारसे त्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी उपयोजित इतिहास पुढे येतो. म्हणजे जनासाठी इतिहास, म्हणजे ह्या पर्यटन स्थळांचा इतिहास आपण जतन करून ठेवल्यानंतर त्यातून जनांचं, लोकांचं हित, ज्याला आपण पब्लिक हिस्ट्री असं म्हणतो, ते साधलं जातं. या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारने पुरातत्व खातं आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाते असतात त्या खात्याकडे सुपूर्द केलेलं आहे. इंटॅक ही एक इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही एक स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याला इंटॅक असं म्हणतात. इंटॅक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही जी संस्था आहे ती 1984 पासून या वारशांचं, नैसर्गिक वारशांचं म्हणा किंवा जागतिक वारशांचं म्हणा, जतन आणि संवर्धन करण्यासाठी
आपल्या देशामध्ये कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या या प्रकल्पामध्ये अनेक विषयामधील तज्ज्ञांचा सहभाग जो असतो तो अत्यंत आवश्यक असतो. तज्ज्ञांचा सहभाग वाढतो आणि मोठा व्यवसाय तयार होतो. म्हणून या वारशाच्या इतिहासाला सुद्धा कसला इतिहास म्हणायचं, उपयोजित इतिहास म्हणायचं, पब्लिक हिस्ट्री म्हणायचं, जनाचा इतिहास म्हणायचं, लोकांच्या हिताचा इतिहास म्हणायचं. समजलं? अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या वारशांमध्ये तज्ज्ञांचा सहभाग वाढतो. तज्ज्ञ लोकांना नोकरी मिळते, व्यवसाय मिळतो आणि त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक गोष्टी जपल्या जातात, सामाजिक गोष्टी जपल्या जातात, राजकीय इतिहास जपला जातो आणि त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा एक प्रकारचा रोजगार निर्माण होतो. वेगवेगळे बाहेरून आलेले पर्यटक त्यांची सेवा करणं, त्यांच्या राहण्याची सोय करणं, त्यांच्या जेवणाची सोय करणं, त्यांच्या फिरण्याची सोय करणं, या साऱ्या गोष्टी व्यवसाय स्वरूपात लोकांच्या समोर या साऱ्या वारशातून निर्माण होत असतात. आणि म्हणून या वारशांचा इतिहास हा सुद्धा उपयोजित इतिहास आहे, जनाचा इतिहास आहे, पब्लिक हिस्ट्री आहे आणि म्हणून तो जतन केला पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, तो जपला पाहिजे. अशा पद्धतीनं राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येतं. आता बघा, वेगवेगळे प्रकल्प असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या वारसास्थळाचं मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामं करणं शक्य असतं. आणि ते शक्य करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांची, ज्यांना आपण तज्ज्ञ लोक असं म्हणतो, या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यातून सुद्धा व्यवसाय निर्माण होत असतात. व्यवसाय कसे निर्माण होतात हे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या स्वरूपात तुम्हाला सांगितले. का पब्लिक हिस्ट्री आहे, उपयोजित इतिहास या वारसास्थळांना का म्हणायचं, वारसास्थळांचा इतिहास हा उपयोजित इतिहास काय, त्याचं एक कारण आहे की यामध्ये वेगवेगळे प्रकल्प असतात. या प्रकल्पामध्ये जतन आणि संवर्धन केले जाणारी वेगवेगळी वारसास्थळं आहेत. त्यांचं मूळ स्वरूप आपल्याला न बदलता जतन करून ठेवायचं आहे आणि ते ठेवण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांची गरज आहे. आपण ते ठेवू शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, तुम्ही कास पठारावरती गेल्यानंतर 735 प्रकारची फुलं आहेत तिथे आणि ती नैसर्गिक आहेत, ती कुणी लावलेली वगैरे नाही आहे, निसर्गाची ती किमया आहे. एवढ्या प्रचंड प्रकारची फुलं, त्यांचा अभ्यास, त्या वनस्पती, त्यांना वेगवेगळी खतं, यासाठी एक्सपर्ट लोकांची गरज असते. तर त्याचं जतन संवर्धन केलं जातं आणि म्हणून त्यातून प्रोजेक्ट निर्माण होतो, प्रकल्प निर्माण होतो, त्यातून व्यवसाय निर्माण होतो. म्हणून ही पब्लिक हिस्ट्री आहे, म्हणून ही जनाचा इतिहास आहे आणि म्हणून त्याला उपयोजित इतिहास असं म्हणतात. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हानं असतात. स्थानिक लोकांच्या अपेक्षा, त्यांचा आढावा यातून घेतला जातो आणि त्या फुलफिल करण्याच्या दृष्टीनं, म्हणजे त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात.